नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्रिसिल लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया आदित्य विजन लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे 4,609.50 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 6,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 4,800 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,950 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 110.01%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 9 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 26 जुलै 2024 आणि त्याचसोबत या कंपनीने 1:10 च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिटसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया स्प्रेकिंग लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे 38 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 199.31 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 60.04 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 32.11 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 3.43%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:1 च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया नीलमलाई ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे 3,962.20 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 246.47 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 4,480 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3,150 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 16.73%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 50 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 13 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया क्रिसिल लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे 4,240 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 31,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 5,268.50 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3,660.70 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 8.71%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 8 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी क्रिसिल लिमिटेडने एक्स-डेट ठेवली आहे 31 जुलै 2024. चला आता बोलूया भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल, म्हणजे BPCLबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे 305.50 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 65,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 343.98 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 165.72 रुपये आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 56.40%चे रिटर्न दिले आहे आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने 10 रुपये 50 पैसे म्हणजे 10.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 9 ऑगस्ट
2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया दुपारी 4 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.